धन्यवाद. खूप सुंदर मॅच बघायला मिळाली आपल्याला आणि खरं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं या गोलंदाजाच्या माध्यमातून. धन्यवाद. दरम्यान किल्ले कोच मित्रांनो, सामना त्वरित सुरू करायचा आहे. सामन्याचे नियम आणि अटी आम्हाला तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही. गेले 4 दिवस आपण खेळतोय. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर आपल्याला डिलिव्हर करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा एक कॉल. चतुर्भुज संघ आणि परी 11 संघ, आपल्या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे ह्या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये. कृपया जिकडे कुठे असाल, जिथे कुठे असाल, माझा आवाज पोहोचत असेल नसेल, कृपया कॉन्टॅक्ट करून घ्या आणि पॅव्हलियनशी संपर्क साधा. धन्यवाद. अंदाज एका धावेचा प्रयत्न नक्कीच होता पण पूर्ण होऊ शकलेली नाहीये. सुरेख गोलंदाजी आपल्याला खरंच बघायला मिळते ती सुभाषांच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये, पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत त्या सुभाषांनी. दरम्यान सुरेख असा फटका बघायला मिळतो. सुनील यांच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमा पार, चौकार. डीजे हा लॉफ्ट केलेला शॉट आपल्याला बघायला मिळतो. आम्ही जेव्हा बघतो हा निश्चितच प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपल्याला इकडे बघायला मिळतो. तो सुनील यांच्या बॅटमधून पहिल्या पॉवर प्ले ओव्हरचा नक्कीच फायदा घेताना आपल्याला दिसत आहेत ते सुनील. लॉफ्ट केलेला शॉट जातोय चौकार. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुभाष, सामना करतील ते सुनील. सुनील आपला स्टन्स घेताना मला वाटतं अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यामध्ये माहीर असावे सुनील.
पुढचा पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू जातो मिड विकेट बाउंड्रीच्या तिकडे. दरम्यान 2 धाव पळून काढण्यामध्ये यश आलेलं आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक, पहिल्या इनिंग मधलं पहिलं षटक, सुरुवातीचे 5 बॉल आणि हा शेवटचा चेंडू डिलिव्हर करतील ते सुभाष. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर सज्ज होताना सामना करतील पुन्हा एकदा सुनील. 1 to 1 बघूया काय होत आहे. आणि सुरेख असा हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. सुनीलला न कळलेला ना फलंदाज धावचित होतोय. स्वतःच्या चुकीने म्हणता येईल फलंदाज धावचित होतोय आणि पहिला हादरा बसतोय तो किल्लेकोट संघाला. सुनील यांच्या रूपाने पहिला गडी बाद होतोय. ओव्हरची समाप्ती. पंचांचा आम्हाला इशारा येताना पहिला षटक, फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 8 आणि 1 गडी होतोय तो बाद. दरम्यान सुनील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढचा फलंदाज जातोय तो सुनीलची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते सुनील मोरे. सकाळपासून आम्ही बघतो दोन ऑन अन ॲव्हरेज 50+ धावसंख्या ही उभारली जाते पहिली बॅटिंग करताना आणि तेवढीच धावसंख्या तुम्हाला गरजेची आहे जर तुम्हाला संघाचा विजय मिळून घ्यायचा असेल तर. दरम्यान बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा सज्ज होताना प्रदीप, अ मॅन फ्रॉम जय नित्यानंद श्लोक 11. प्रदीप, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं, तालुक्यामध्ये नावाजलेलं नाव, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 8. मला वाटतं प्रदीप यांचा नक्कीच प्रयत्न असेल की आपण आपल्या संघासाठी कमीत कमी धावा देऊन या धावसंख्येला लगाम लावायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा बॅटिंग स्टंट्सवर सज्ज होताना राकेश. बघूया आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानात. दरम्यान प्रदीप तो राकेश आणि सुरेख असा फटका आपल्याला बघायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, काहीसा न समजलेला. राकेश यांना निर्धाव चेंडू कीपरच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यान काही फुटवर्क बघायला मिळत नाही आपल्याला बॅट्समन कडनं. बघूया काय होतं पुढच्या चेंडूवर. पुन्हा एकदा प्रदीप टू राकेश आणि सुरेख असा हा फटका आपल्याला बघायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह आपण ज्याला म्हणू शकतो. या फटक्यावर एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ होते आणि ती होते आता 9. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. सुरेख असा आपल्याला हा टुर्नामेंट पाहायला मिळतोय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाडी परिसर यांच्या माध्यमातून सुंदर असं आयोजन नियोजन या क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप आणि सामना करतो सुनील. सुरेख असा हा फटका हवेमध्ये जातोय आणि फटका जातोय षटकार. या षटकारासोबत धावसंख्यामध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 15. सुनीलची जागा घेण्यासाठी आलेला सुनीलने नक्कीच हा फलंदाजीचा क्रम आहे 3 नंबरचा तो नक्कीच राखण्यामध्ये यश आहे. आणि या फलंदाजीला सादेशाची, या क्रमांकाला सादेशाची फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे तो प्रदीप यांना. दरम्यान पुन्हा एकदा बघूया आता प्रदीप कसं कमबॅक करतात आपल्याला, की सुनील पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपल्याला षटकार पाहायला मिळतात या षटकामध्ये. धन्यवाद. पुन्हा एकदा प्रदीप आणि सुरेख असा हा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सुनील यांच्या बॅटमध्ये. दरम्यान एक धाव पुन्हा दुसरा धावचा नक्कीच प्रयत्न असेल, पण मला वाटतं क्षेत्ररक्षक एवढे क्विक आहेत की त्यांनी दुसरी धाव नक्कीच नाही घेऊन देणार आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख असा फटका बघायला मिळाला होता आपल्याला. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 16 ॲज अ लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. दरम्यान पुन्हा एकदा प्रदीप सामना करतील ते सुनील, राकेश यांनी पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला हा चेंडू होता. दरम्यान मिस फील्ड होते आणि एका धावाची भर तर नक्कीच पडणार आहे. मित्रांनो, क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षक हा अमूल्य असा भाग आहे क्रिकेटचा. थोडीशी मिसफील्ड आणि अतिरिक्त धावेचा नक्कीच हा भर पडेल अपोजिट संघामध्ये. त्यावर नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होताना आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करते ते राकेश, अजूनही आघाडीचे फलंदाज. आणि राकेशांनी पुन्हा एकदा स्ट्रेट फटका बघायला मिळतोय. फटका जातोय सीमा पार चौकार.
सुरेख असा फटका बघायला मिळाला राकेश यांच्या आपल्याला माध्यमातून, कारण आपण याच षटकामध्ये बॅक टू बॅक असे 2 स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाले होते राकेश यांच्या माध्यमातून. आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी माननीय श्री मनीषजी जाधव आणि त्यांच्यासोबतच रुपेशजी जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी दोघांना मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद, आपण आलात. आमच्या या स्पर्धेसाठी आपण आलात. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याकडे. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती दरम्यान अतिरिक्त धावाच्या रूपाने आपल्याला हा चेंडू मिळतोय. वाईटच्या स्वरूपाने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23. दरम्यान योगेश आपल्या बॉलिंग बरोबर पुन्हा एकदा सज्ज होताना सामना करेल तो सुनील. आणि सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय योगेश यांच्या माध्यमातून. बॅट्समनने आधीच टर्न्स घेतला होता की हा चेंडू मी नक्कीच मिड विकेटच्या वरून सिक्सरसाठी मारणार आहे, पण तसा काय प्रयत्न हा फसलेला होता. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश आपल्या बॉलिंगवर सज्ज होताना सामना करतो तो सुनील. सुरेख हा फटका पाहायला मिळतो. थोडा मिस टाइम झालेला आहे. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू परत येईपर्यंत 2 धावा पळून काढण्याचा प्रयत्न होता, पण दुसरी धाव घेताना नक्कीच गडी बाद होतो. इकडे सुनील याच्या रूपाने दुसरा हात धडा बसतोय तो किल्ले कोच संघासाठी. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं दय नित्यानंद संघाकडनं. दरम्यान सुनील बाद होऊन त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते. पुन्हा एकदा सुनील बिडलानी. खूप सारे सुनील किल्ले कोच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं एवढ्या सगळ्या सुनीलचा भरणा किल्ले कोच संघामध्ये आहे. आपल्या संघासाठी नक्कीच कामगिरी करतील ते आणि संघाला पुढच्या फेरीमध्ये नक्कीच पात्र करायला घेऊन जातील. दरम्यान तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर. 2 चेंडू तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सुनील बॉलिंग मार्कवर सज्ज होताना योगेश टू सुनील. आणि योगेशाने सुंदर असा हा फटका मारलेला आहे. फटका जातो सीमा पार. षटकार. मला वाटतं आगळा वेगळा फटका होता. ऑफ स्टमर हा बॉल मला दिसला होता इकडनं जेव्हा मी बघतो तेव्हा. तेवढाच तो लॉफ्ट चेंडू करून जो फटका मारला आहे तो फटक्यामध्ये एवढा जोर होता की तो डायरेक्ट फटका षटकाराच्या रूपाने सीमा पार होतोय. सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल सुनील यांच्या बॅटमधनं किल्ले कोच संघासाठी. खूप वेळापासून धावसंख्या थोडी मंदावली होती. या षटकाने नक्कीच त्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होती ती 30. तिसरं षटक प्रगतीपथावर. दरम्यान पुन्हा एकदा योगेश टू सुनील. बघूया पुन्हा एकदा सुनील कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडू परत येईपर्यंत एकाच समाधान मानावं लागेल. स्पर्धेचं पुन्हा एकदा मला बोलावं लागेल. खूप सुंदर आयोजन नियोजन. 4 दिवसांचं जेवणाचं नियोजन खूपच सुंदर बोलावं लागेल, कारण त्याच वेळेला काहीही उशीर न होता आपल्याला जेवायला मिळतं सगळ्यांना आणि 1 ते 2 तासांमध्ये आपण जेवण पूर्ण करतात. दरम्यान सूर्यका फटका पाहायला मिळतोय आहे. क्षेत्ररक्षण येतोय चेंडू घेण्यासाठी, पण नाही. चेंडू धावतो क्षेत्ररक्षणच्या डोक्याच्या वरून चौकारासाठी. सुरेख फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला सुनील यांच्या बॅटमधनं. मला वाटतं सुनील यांनी येताच घणाघाती राकेश यांच्या माध्यमातून सुनील आणि राकेश या जोडीने चांगलं धावा जमवल्या आहेत आपल्या संघासाठी.
मला वाटतं ही जोडी शेवटपर्यंत टिकून राहिली तर नक्कीच त्यांच्या संघाच्या धावा अजून काहीशा पटीने वाढतील. 50चा आमचे जाणकार इकडे सांगतात की 50च्या वर जातील. पुन्हा एकदा योगेश सामना करतो राकेश. सूर्य कसा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह फ्रॉम राकेश आणि हा पुन्हा एकदा चेंडू जातो चौकार. षटकाच्या समाप्ती शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा सुरेखाचा फटका पाहायला मिळाला आपल्याला. तो राकेशांच्या बॅटमधनं आपण पाहत असाल या षटकामध्ये जवळजवळ 17 धावांचं योगदान दिलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी मिळून आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 39. मित्रांनो, जाणकार बोलत होते की 50चा आकडा ते नक्कीच पार करतील जर असेच खेळत राहिले तर. मला वाटतं 50 नाहीये तो 55 किंवा 60 सुद्धा होऊ शकतो. सकाळपासून जेवढे पण सामने आपण बघितले आहेत तिकडे ॲव्हरेज 55 ते 60 आपल्याला पहिली फलंदाजी करताना बघायला मिळाली आहे. दरम्यान पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते विनायक. मला वाटतं विनायक यांच्या हातामध्ये पूर्ण धुरा असेल. आता ऑलरेडी 39 धावा फलकावर लागलेल्या आहेत. विनायकांचं नक्कीच लक्ष असेल की मी 4 ते 5 धावा देणे 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा विनायक टू सुनील आणि सूर्यकांतचा सूर्यकांतचा फटका मला वाटतं कव्हर ड्राईव्हच्या वरून जातोय. पुन्हा लॉफ्ट केलेला चेंडू खेळपट्टीने नक्कीच मी बोलेन की जे आउटफील्ड आहे थोडीशी खराब असल्यामुळे चेंडू पुन्हा एकदा आपल्याला ग्राउंडमध्येच पाहायला मिळालं. तर म्हणून 4च्या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला. धावसंख्येमध्ये वाढ 40 ही धावसंख्या फलकावर लागलेली आहे. चौथं षटक अजूनही काही चेंडू शिल्लक. दरम्यान पुढचा चेंडू विनायक टू राकेश आणि या स्वीप आणि रिव्हर्स शॉटचा प्रयत्न होता नक्कीच फसलेला आहे आणि चेंडू मिळेल तो डॉट. पुन्हा एकदा कमिटीकडनं आयोजन नियोजन कमिटीकडनं विनंती असेल की जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांनी कृपया जेवणाचा आस्वाद घ्यायचा. दरम्यान सुरेखाचा फटका पाहायला मिळतो आपल्याला लेगच्या दिशेने. या फटक्यावर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता वाढते ती 41. मला वाटतं षटक जसं पाहिजे तसंच पडताना दिसतंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि नक्कीच योगेश यांचा प्रयत्न असेल की 45च्या आत आपण समोरच्या टीमला नक्कीच थांबवायचं आहे तरच आपली डिफेंडेबल चेजेबल टोटल होऊ शकते. पुढचा चेंडू सूर्य पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो आपल्याला आणि फलंदाज होतो झेल बाद. पाहायला मिळतो तो किल्ले कोच संघाला आणखी एक सुनील बाद होऊन जातोय. बॅक टू बॅक 3 सुनील बाद होऊन गेलेले आहेत. किल्ले कोच संघाकडनं त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते बाबू. माझा आवाज दरम्यान चतुर्भुज संघ माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आणि परी 11 संघ. अरे सुरेख फटका पाहायला मिळतोय हवेमध्ये. चेंडू जातोय सीमापार षटकार. आल्या षटकार मारला होता. आता आलेल्या बाबू यांनी सुद्धा आल्या षटकार मारलेला आहे. या षटकाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 47. अजूनही एक चेंडू शिल्लक इनिंगचा. दरम्यान पुन्हा एकदा योगेश सामना करते ते बाबू आणि बाबू यांनी पुन्हा एकदा फटका हवेमध्ये मारलाय. चेंडू जातो पुन्हा एकदा सीमा पार षटकार. त्याचा फ्लो जर आपल्याला बघायला मिळाला तर पूर्ण मागे जाऊन पुढे येतो. जी ताकद मिळत होती षटकार मारण्यासाठी मला वाटतं ती पूर्ण त्यांनी झोकून दिली आहे आणि त्याचं रूपांतर नक्कीच झाले. तो बॅक टू बॅक षटकार 2 चेंडूमध्ये 12 धावलेले आहेत. धावसंख्येमध्ये
झालेली ही वाढ आहे आणि धावसंख्या होते ती 53. जिंकण्यासाठी जय नित्यानंद संघाला करायचे आहेत त्याचे 54 कंपल्सरी 54 धावा करायच्या आहेत. वेळ नाही दौडायचा आहे. किल्ले कोच संघ तुम्हाला विनंती असेल कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या दरम्यान चतुर्भुज संघ परी 11 आणि चतुर्भुज संघ. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण दोन्ही संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे मित्रांनो. याची कृपया नोंद असावी. सॉरी किल्ले कोच साठी होत आहे. आणि कंपल्सरी हा दिलेला प्लेयर आहे हा 30 सर्कलमध्येच राहील थ्रू आउट द मॅच, थ्रू आउट द इनिंग. दरम्यान किल्ले कोच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. चतुर्भुज आणि परी 11 आपल्याला शेवटचा कॉल. यानंतर होणारा सामना आपल्याला शेवटचा कॉल. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतं 40+ क्रिकेट क्लबकडनं. टोटल 15 संघांनी इकडे सहभाग घेतला होता. 15 संघांमधनं टॉप 6 संघ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 6 संघांमध्ये पुढील सामने होतील. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो केबीजी खानिवली वर्सेस श्री महाकाल. दुसरा आता होणारा आणि चालू असलेला सामना किल्ले कोहोज आणि जय नित्यानंद आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो इकडे. आणि तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. आम्ही अजूनही चतुर्भुज आणि परी 11 तुमची अजूनही वाढ बघ. मी दिलीपजी जंबो यांना मी विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचा आहे. रोहित गोरले यांना मी विनंती करतो की आपण हा टॉस कॅरी करून घ्यायचा आहे. दरम्यान किल्ले कोच कृपया आपली क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चला तर पुढील सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. परी 11 विपक्ष चतुर्भुज 11. दोन संघांमध्ये नाणेफेक केली जातील. मान्यवर आमच्यामध्ये जोडलेत. नाणेफेक केली जाईल. चला नाणेफेक केली जाते. नाणेफेक केली जाते. BS आलाय. चतुर्भुज संघाकडनं निर्णय आलाय. आपण नाणेफेक जिंकलात. 4 षटकांमध्ये 4 षटकांचा सामना आहे. किती तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल आमची. फिल्डिंग करणार आहात तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? दरम्यान सेकंड इनिंगला 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. कोणते असे मुख्य गोलंदाज आहेत ते कमीत कमी धावा रोखण्यासाठी मुख्य ठरतील आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूपच चांगलं आहे. ते होते छत्रपती संघाचे कर्णधार वलियात त्या ठिकाणी परी 11 संघाचे कर्णधार आहेत. जर नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय असतं? फिल्डिंग असतं. फिल्डिंग असतं, मात्र मनाविरुद्ध करायचं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. 40+ जाण्याचा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही याआधी सुद्धा ही टुर्नामेंट केलात आणि या स्पर्धेला तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करताय आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खरंच चांगलं आहे आणि एन्जॉय म्हणजे फुल एन्जॉय करतो आम्ही. नक्कीच हे होते परी 11 संघाचे कर्णधार. तर न्यूज येते टॉस बॉक्स मधनं. चतुर्भुज संघाने नाणेफेकीचा कोल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय परी 11 संघाला फलंदाजी करिता. बोलियात समालोचन कक्षाकडे त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक कल्पेश पाटील सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धन्यवाद रोहित. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. दरम्यान सेकंड इनिंगला सुरुवात होताना सुरेखाचा फटका पाहायला मिळतो आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चेंडू क्षेत्ररक्षण होऊन पर्यंत 3 धावा नक्कीच पळून काढलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या होते ती फलकावरची. या आधीचा होणार असलेला चेंडू वाईड आम्हाला पंचांकडनं इशारा येतोय. या 3 धावा आणि याच्या आधी असलेला चेंडू हा वाईड होता. दरम्यान पुढचा चेंडू. राजकुमार पुन्हा एकदा बॉलिंग मार्च सर्ज होताना सामना करेल तो प्रदीप. बघूया प्रदीप काय करतो आपल्या संघाचे. राजकुमार टू प्रदीप आणि सुरेखाचा फटका प्रदीपाच्या बॅटमधून बघायला मिळतोय. चेंडू जातोय कव्हरच्या, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. दरम्यान चेंडू फील्ड करून परत येईपर्यंत 2 धावा नक्कीच पळून काढलेल्या आहेत. 2 धावेबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5, सॉरी धावसंख्या होती ती 6. बॅट्समन प्रदीप पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग मार्कवर सज्ज होताना. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि सुरेख असा चेंडू आपल्याला बघता येईल. कम्प्लिटली ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. यॉर्कर टाईपचा चेंडू. फलंदाजांनी थोडा त्याला कट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता पण त्यामध्ये काही यश आलेलं नाहीये आणि निर्धाव असा चेंडू आपल्याला म्हणावा लागेल. दरम्यान राजकुमार आपला पूर्ण अनुभव जोखून देताना, तेवढाच अनुभव लावताना प्रदीप आपल्याला दिसतात ते बॅटिंग स्टन्सवर. पुन्हा एकदा प्रदीप यांच्या बॅटमधून आज सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते या फटक्यावर. चेंडू परत येईपर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. ती आहे 8 पूर्ण 7 सॉरी. ठेवलेलं नक्कीच टार्गेट आहे ते 50 आणि सुरेख हा फटका पाहायला मिळतो. आपल्याला फटका जातोय सीमा पार षटकार. षटकाच्या माध्यमातून एक धावसंख्यामध्ये नक्कीच चढ होणार आहे. धावसंख्या पोहोचली होती 13. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर बघायला मिळतं आपल्याला राजकुमार यांच्या माध्यमातून. सुभाष पाटील यांच्यासाठी एक ऑफर आलेली आहे. जर पुढच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपये पारितोषिक आलेलं आहे आपल्याला. दरम्यान सुरेखाचा ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवर 2 धावा धावून काढलेल्या. तिसरा धाव तर नक्कीच प्रयत्न असेल आणि प्रयत्न बघूया. आपल्याला पंचांकडनं आपल्याला इशारा येतो. हा चौकार जातोय चेंडू. दरम्यान जिंकण्यासाठी 54 धावाचं आव्हान असेल ते. जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान असेल ते नित्यानंद संघापुढे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा झालेल्या आहेत त्या 16. अजूनही 12 चेंडूंमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 53
37 धावांचं आव्हान असेल ते 12 चेंडूंमध्ये. 18 चेंडूंमध्ये 37 धावा. ऑन अन ॲव्हरेज 12 रन्स आपल्याला करायचे आहेत प्रत्येक षटकामागे. दरम्यान किल्लेको संघाकडनं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते सुनील मोरे. नित्यानंद संघाकडनं अजूनही 2 आघाडीचे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात ते प्रदीप आणि सुभाष यांच्या माध्यमातून. दरम्यान सुनील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर सज्ज होताना षटक दुसरं. पहिला चेंडू सामना करते प्रदीप. बघूया काय होते या चेंडूवर. आणि या चेंडू बॅटची कडा घेऊन जातो तो सिली लेगच्या दिशेने. दरम्यान या चेंडूवर 1 धाव पळून काढलेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 18. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज मित्रांनो. 17 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुनील सामना करतो सुभाष. आणि सुभाषांच्या बॅटमधून हा बघायला मिळतो सुंदर असा फटका. आणि या फटका जातो सीमा पार षटकार. या षटकारांचीच गरज आहे आता मॅच मध्ये परत येण्यासाठी. मला वाटतं अजूनही दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दरम्यान आघाडीचे दोन्ही फलंदाज आपल्याला जय नित्यानंद संघाकडनं खेळायला बघायला मिळत आहेत आपल्या धावपट्टीवर. सुभाष यांनी पुन्हा एकदा ऑफर आलेले. जर तुम्ही पुढच्या 4 चेंडूंमध्ये 2 षटकार जरी मारलेत तरी पण तुम्हाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक शंकर गुळवी यांच्याकडनं. धन्यवाद शंकर. दरम्यान पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. मागच्या चेंडूवर खूप असा सुरेख फटका पाहायला मिळाला होता जो आपल्याला सुभाषांच्या बॅटमधून. दरम्यान पुन्हा एकदा सुनील आपल्या बॉलिंगमध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना सामना करेल ते सुभाष. आणि सुभाषांच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू हवेत टोललेला आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येऊन फायदा होत नाही कारण चेंडू जातोय हवेमधून करून सीमा पार. पुन्हा एकदा षटकार. मागच्या 2 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. मला वाटतं सुभाष नक्कीच त्यांना लावलेलं बक्षीस जिंकण्यामध्ये यशस्वी होतात की नाही ते आपल्याला बघावं लागेल. येणाऱ्या चेंडूमध्ये झालं तर शंकर गुळवी यांनी लावलेलं पारितोषिक मला वाटतं त्यांना नक्कीच द्यावं लागणार. पुढचा चेंडू सुनील आणि सुरेख फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेकडे आणि तेवढाच सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान पंचांनी कळवायचंय काय झालं आहे. दरम्यान फलंदाज होतोय धावबाद. सुरेख फटका होता. फटक्यावर तेवढी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॅच नाही झाला पण नक्की त्यांनी 6 धावा वाचवल्या. चेंडू परत येईपर्यंत ओके. थर्ड अंपायरचा आम्हाला कॉल आलेला आहे. आम्ही चेक करतो आणि तुम्हाला सांगतोय.
अजूनही 9 चेंडू आणि 13 धावाचं माफक आव्हान असेल ते मला वाटतं जय नित्यानंद संघापुढे. पण बघूया अशाच विकेट जर राहत राहिलं तरी आव्हान सुद्धा कठीण व्हायला वेळ लागणार नाहीये, जसं आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं. खूपच रोमांचकारी सामना जो गोलंदाजाने एक हाताने जिंकून दिला होता. दरम्यान पुन्हा एकदा सुनील सामना करतील ते जय नित्यानंद संघ. दरम्यान सुरेख असा हा कट केलेला चेंडू, एक धाव पूर्ण होईल नक्कीच. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 42. मी म्हणत होतो का आगळं वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं 4 दिवस 40+ क्रिकेट संघाचं. ओके, मला वाटतं ही फेअर डिलिव्हरी असेल आणि अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. दरम्यान सामन्याला सुरू करायचं आहे. पुन्हा एकदा सुभाष आपल्या मित्रांनो, या अगोदरच सूचित करण्यात आलं होतं फक्त बिमर करता नो असणार आहे, बाकीसाठी नो नसणार आहे. याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. सामन्याला आपल्या स्पर्धेला सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हाच आपण सांगितलं होतं बिमर करता नो असेल तोही एकच असणार आहे दोन्ही संघांना. बिमरसाठी रिव्ह्यू असेल, थोडंसं समजून घ्या जरा. दरम्यान 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये आव्हान असेल ते 12 धावांचं. दरम्यान सुरेख असा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू सुभाषांच्या माध्यमातून चेंडूवर एक, या फटक्यावर एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न होता पण नाही. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होती ती 43. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान. दरम्यान पुन्हा एकदा सुनील आपल्या बॉलिंगवर सज्ज होताना सामना करतील ते. सुरेख असा कट करून खेळलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने जातो, ज्यातून चेंडू फील्ड होऊन परत येईपर्यंत 2 धावा नक्की धावून काढलेल्या आहेत आणि या 2 धावांवर धावसंख्येमध्ये वाढ होते. आलेलं लक्ष आहे 6 चेंडूमध्ये 9 धावा. शेवटचं षटक किल्लेकोट संघासाठी रोखायच्या त्या 9 धावा. शेवटचं षटक जय नित्यानंद संघासाठी करायच्या त्या 9 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल याचं कृपया आता नोंद घ्यायची आहे. आणि या 9 धावा सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. खूप कमी वेळ राहिलेला, अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. वाजून गेलेले आहेत ते 2. लक्ष असेल ते 6 चेंडूंमध्ये, शेवटच्या एका षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये असेल ते 9 धावा. रोखायच्या त्या 9 धावा किल्लेकोट संघाला, करायच्या त्या 9 धावा जय नित्यानंद संघासाठी जाण्यासाठी पुढच्या फेरीमध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षणाची सजावट करताना पुन्हा एकदा किल्ले कोच संघाकडनं आपल्याला बघायला मिळतं ते, कारण ह्या 9 धावांवर पुढच्या फेरीत भवितव्य अवलंबून आहे. नॉकआउट राऊंड.
दरम्यान सामन्याला सुरू करायचे मित्रांनो. शेवटचं षटक 9 धावांचं लक्ष असणार आहे दोन्ही संघासाठी. हे नॉकआउट राऊंड आहे. आता विजय संघ नक्कीच पुढच्या फेरीसाठी दाखल होणार आहे आणि पराजित संघ नक्कीच आपण इथे थांबायचा आहे शेवटच्या सामन्यापर्यंत. दरम्यान गोलंदाजाचं नाव जीवन. संघाकडनं चौथा आणि आपलं वैयक्तिक षटक घेणं तर खूप महत्वाचं षटक आपण त्याला म्हणू शकतो, कारण या षटकावर अवलंबून आहे की तुमचं या स्पर्धेमधलं पुढचं वाटचाल तुमची कशी असणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासनं ज्यांनी धुवाधार फलंदाजी केलेली आहे असे सुभाष अजूनही फलंदाजी मागो आपल्याला पाहायला मिळतात. बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा आणि या यॉर्कर टाईपचा चेंडू होता आणि क्लीन बॉल झाले ते सुभाष. आता त्या महत्वाच्या क्षणी जी विकेट आलेली आहे आपल्या आघाडीच्या फलंदाजाची, मला वाटतं ही विकेट नक्कीच एक नवीन जोश भरू शकते किल्लेकोट संघासाठी आणि नक्कीच एक फटका आपल्याला पाहायला मिळेल तो जय नित्यानंद संघासाठी, कारण या महत्वाच्या क्षणी विकेट गमावणं हे नक्कीच परवडणार नाहीये. असे सुभाष ज्यांनी धुवाधार फलंदाजी केली होती त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते पुढचे फलंदाज जय नित्यानंद संघाकडनं. बघूया अजूनही लक्ष तसंच 5 चेंडू 9 धावा. जय नित्यानंद संघाकडनं संतोष आपली पुढची खेळी करण्यासाठी फलंदाजी मार्को सज्ज होताना. पुन्हा एकदा जीवन. बघूया जीवन यांची सुरुवात अतिशय योग्य झालेली आहे. मला वाटतं त्यांना अशी सुरुवात हवी होती. पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल केला होता आघाडीच्या फलंदाज सुभाष यांना आणि पुढचा चेंडू सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. संतोष यांच्या बॅटमध्ये फटका अडवला जातो. दरम्यान एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपला किल्ले कोच संघाकडनं आणि इक्वेशन थोडं कमी होताना 4 चेंडू आणि 8 धावा. मित्रांनो 8 कंपल्सरी चेसिंग आहे. 8 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा जीवन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना सामना करतील ते जय नित्यानंद संघाचे फलंदाज. बघूया चेंडूवर काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. चेंडू होतोय जातो फाईन लेगच्या दिशेने चेंडू होतो सीमा पार चौकार. ज्याची गरज होती जय नित्यानंद संघाला तसा चौकार आलेला आहे आणि धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. इक्वेशन आलेलं आहे 3 धावा, 3 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच बरोबरीचं इक्वेशन आपल्या इकडे पाहायला मिळतंय. हा एक खराब चेंडू जो लेग साईडला टाकला गेला जीवन यांच्या माध्यमातून. मला वाटतं त्यांचा तोच प्रयत्न असेल जसा चेंडू त्यांनी पहिला टाकला होता तसाच चेंडू हा सुद्धा टाकण्याचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे तो जय नित्यानंद संघाच्या या फलंदाजाने, कारण त्या चेंडूवर त्यांना मिळाले त्या 4 धावा. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता हा, पण थोडा स्वीप टाईप आपल्याला शॉट बघायला मिळणार. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो सीमापार. अजूनही इक्वेशन आलेलं आहे 3 चेंडू आणि 4 धावा. बघूया काय होतंय जय नित्यानंद संघा. दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर सज्ज होताना जीवन किल्ले कोच संघाकडनं सुरेख अशी गोलंदाजी तेवढी सुरेख फलंदाजी या सामन्यामध्ये आपल्याला पाहण्याचा. पुन्हा एकदा अटीतटीचा सामना, पुन्हा जीवन सामना करते जय नित्यानंद. दरम्यान सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बघा हेच क्रिकेट आहे आणि अशा जर तुम्ही चोरट्या धावा दिल्यात तर मला वाटतं खूप कठीण होणार आहे येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये, कारण नक्कीच अटीतटीचा सामना आतापर्यंत पाहायला मिळतो आपल्याला. आता राहिल्या आहेत त्या 2 धावा आणि राहिले आहेत ते 2 चेंडू. दोन चेंडूमध्ये 2 धावा दोन्ही संघाकडनं आपली कसोटीपणाला लावली जात आहे. दोन्ही संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतं ते अनुभवी आणि एक्सपिरियन्स बॉलर आणि बॅट्समन. मला वाटतं पूर्ण अनुभव झोकून दिलेला आहे या दोन्ही बॅट्समन आणि बॉलर यांनी, कारण करायच्या त्या 2 धावा, रोखायच्या त्या 2 धावा. पुन्हा एकदा जीवन आपला पूर्ण अनुभवपणाला लावताना पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ते सामना करतात जय नित्यानंद संघाचे फलंदाज. आणि बघूया काय होत्या चेंडूवर. दरम्यान सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर गडी धावचित होता. जय नित्यानंद संघाचा चोटी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता, पण तो प्रयत्न
फसला आहे पूर्णच्या पूर्ण. चेंडू शिल्लक राहिलेला एक आणि धावांचं इक्वेशन आलेलं आहे 2. बघूया काय होत आहे. सुरुवातीपासून या षटकाच्या सुरुवातीपासून आपल्याला रोमांचकारक हा क्रिकेट असं बघायला मिळतं. इकडे पहिल्या चेंडूवर गडी बाद क्लीन बोल्ड, आघाडीचा फलंदाज सुनील याचा क्लीन बोल्ड करण्यात आलेला होता. दुसऱ्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला होता तो चौकार. दुसऱ्या चेंडूवर आपल्याला मिळाला 1 धाव. तिसऱ्या चेंडूवर पाहायला मिळतो चौकार. चौथ्या चेंडूवर आपल्याला मिळतात 2 धावा आणि 5व्या चेंडूवर गडी बाद होतं राणाच्या रूपाने. आणि या शेवटचा चेंडू धावा राहिलेल्या आहेत त्या 2. बघूया काय होत आहे. जय नित्यानंद किल्ले कोण जातं पुढे. बाद फेरी, लक्षात ठेवा बाद फेरी आहे. ज्यांचा पराजय त्यांनी थांबायचं आहे, ज्यांचा विजय त्यांनी पुढे चाल करायची आहे. मला वाटतं दोन्ही संघांचं इक्वेशन सेमच आहे, पारडं सेम आहे. कोणीच हलकं कोणीच जड नाहीये. शेवटचा चेंडू सांगेल बॅट्समन सरस की शेवटचा चेंडू सांगेल बॉलर सरस की शेवटचा चेंडू सांगेल बॅट्समन सरस. बघूया. जय नित्यानंद संघाकडनं एक नवीन बॅट्समन पुन्हा एकदा स्टन्स घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन बॉलिंग मार्ग पुन्हा एकदा सज्ज होताना 1000 विचार येत असतील, पण मला वाटतं त्यांनी कॉन्सन्ट्रेशन अजून लूज केलेलं दिसत नाही. जीवन तेवढी टिचून गोलंदाजी करताना फक्त पाहायला मिळतात. जीवन पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज होताना आपला स्टन्स घेताना जय नित्यानंद संघाचे फलंदाज तेवढ्याच तोडीने गोलंदाजी करतात ते जीवन. बघूया रोमांचकारी सामना. शेवटचा षटक, शेवटचा चेंडू, शेवटच्या काही धावा ज्या करायच्या जय नित्यानंद संघाला दरम्यान. जीवन पुन्हा एकदा बघूया शेवटचा चेंडू आणि या काहीसा वेगळा प्रकार पाहायला मिळणार. मंकड विकेट ज्याला आपण बोलू शकतो. मित्रांनो पंचांचा अनुभव खेळाडून एवढाच आहे, त्यामुळे आपण बाहेरून काही न बोललेलं बरं. काहीसा मंकड विकेट घेण्याचा हा प्रयत्न होता. मला वाटतं हे बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. आपण आणि पंचांकडनं आम्हाला इशारा येतोय की नो बॉल झालेला आहे. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. पंच आपले तटस्थ आहेत. पंचांचं डिसिजन लास्ट डिसिजन असेल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे आम्हाला इकडे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. किल्ले कोच संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. महत्वाची चला पंचांनी आपला निर्णय दिलाय तर जास्त वेळ तुम्ही चर्चा करू नका. क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवा. पंचांनी आपला डिसिजन दिलेला आहे. पंच आपले तटस्थ आहेत. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये मित्रांनो. अरे याआधी तुम्ही सहकार्य खूप सारं केलंय आणि इथून सहकार्याचीच अपेक्षा आहे. नो चेंडू असेल नक्कीच हा नो चेंडू असेल. फ्री हिट देखील असेल हा चेंडू. दरम्यान मित्रांनो काय घडावं न घडावं, काय बघावं न बघावं. शेवटचा चेंडू होता. 2 धावांची गरज होती मंकड विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये. पंचांनी हा नो बॉल दिलेला आहे आणि त्यानंतर उरते ती फक्त 1 धाव. उरते तो 1 चेंडू आणि ही फ्री हिट असणार आहे, लक्षात ठेवा.
किल्ले कोच संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. किल्ले कोच संघ काय ट्विस्ट पाहायला मिळतो आपल्याला या पूर्ण सामन्यामध्ये. सुरुवातीच्या चेंडूपासनं 6 चेंडू आणि 9 धावांचं आव्हान होतं. तिथून आलं होतं 1 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाजाने मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न केला. चला तिथून no क्षेत्ररक्षण wicket. सजवा. चला किल्ले कोच संघ चला क्षेत्ररक्षण सजवा. पंच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचंय. जास्त वेळ खर्च करू नका. आता सामन्यामध्ये आपण टर्निंग पॉईंट पाहतोय. इथे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न होतं. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर नो चेंडू आलाय. पंचांनी लगेच जिथे चुकी घडली तिथे दंडित देखील केलं गेलंय. आता सामन्यामध्ये रंगत आपण पाहतोय. 1 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता असेल. चला किल्ले कोच संघ. मित्रांनो काही चर्चा नसावी मित्रांनो. क्रिकेटचे नियम आहेत, आपण फॉलो केले पाहिजेत. पंच हे नियम फॉलो करून घेण्यासाठी असतात. आपण त्यांनी सर्वांचं ऐकलं पाहिजे. दरम्यान इक्वेशन बसलं आहे 1 चेंडू 1 धाव आणि फ्री हिट. बघूया काय होतंय. आता मात्र खरोखर गोलंदाजाची कसोटी लागलेली आहे. खरोखरच गोलंदाजाचीच कसोटी आहे. कारण बाहेरून कोणी आवाज देऊ नका आणि जे प्लेयर डगआउटच्या बाहेर बसले त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये बसायचंय. कोणी डगआउटच्या बाहेर येणार नाही. अन्यथा तुम्हाला जी नेक्स्ट मॅच असेल, जर इथून तुम्ही जिंकलात तर नेक्स्ट मॅचला पॅनलाइज केलं जाईल. याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. तुम्ही डगआउटच्या बाहेर येऊ नका. आता पण डगआउटच्या बाहेर दिसतात. अगदी सीमेरेषेच्या आतमध्ये गेलात तुम्ही. विनंती आहे बाहेर यायचंय. मित्रांनो फ्री हिट आहे तर फिल्डिंग जशी होती तशीच राहणार आहे. फील्डमध्ये चेंजेस होणार नाही मित्रांनो, कारण नो चेंडू आणि फ्री हिट वर फिल्डिंग चेंज नाही केली जात. तुम्ही खूप सारा वर्ष क्रिकेट खेळलंय, अगदी 40+ सामने आपण पाहतोय आणि इथे तुम्हाला नियम सांगण्याची गरज नाही. कारण तुम्ही आतापर्यंत तुमचं जेवढं आयुष्य जगलात त्यामध्ये तुम्ही अर्धा आयुष्य क्रिकेट खेळून जगलात. म्हणून आम्हाला नियम सांगण्याची इथून आवश्यकता नाही पडली पाहिजे. याची सुद्धा दक्षता घ्यायची. चला क्षेत्ररक्षण सजवा. ज्या प्रकारे फिल्डिंग होती त्याच प्रकारे सजवावी लागेल, कारण फ्री हिट चेंडू आहे. मित्रांनो एका नो बॉलमध्ये 15 मिनिटे फुकट गेली. लक्षात ठेवा. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं व्यवस्थितरित्या पूर्ण केली होती. दरम्यान पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. लक्ष आहे ते एका धावेचं उरलेला आहे तो 1 चेंडू आणि पंचांनी दिलेल्या निर्णयानुसार होता तो नो बॉल. त्यामुळे निश्चितच फ्री हिट मिळेल. फिल्डिंग नियमानुसार फिल्डिंग आहे तशीच राहील. मागच्या बॉलनुसार फिल्डिंग होती तशीच राहील. 1 चेंडू 1 धाव फ्री हिट. काही सुंदर इक्वेशन आलं ना. बॉलरची पूर्णच्या पूर्ण कसोटीपणाला लागणार आहे, कारण मागचा नो बॉल पूर्ण बॉलरच्या पार्ट्यामध्ये जातो. नक्कीच पुन्हा एकदा जीवन आपल्या बॉलिंगवर सज्ज होताना जय महाकाल संघाकडनं फलंदाज आपलं स्टन्स घेताना. बघूया काय होत आहे. शेवटचा चेंडू रंगतदार सामना. दुसरा सामना आजच्या दिवसातील. जीवन टू बॅट्समन आणि सुरेख असा हा फटका होता आणि मॅच काय सामना आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. पूर्णपणे झुकलेला सामना होता. जाम अजय महाकाल संघाच्या दिशेने. 1 चेंडू होता, फ्री हिट होती आणि 1च धाव काढायची होती. काय ट्विस्ट बघायला मिळाली. बॉलरने कट प्लट केलेला चेंडू होता हा. या चेंडूवर बॉलरने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवून थ्रो केलेली होती नॉन स्ट्रायकर एंडला आणि या चेंडूवर धावचित होतो तो फलंदाज आणि या नो बॉल असल्यामुळे धावची ती व्हॅलिड पकडली जाईल. सामना वळतो तो किल्ले संघाच्या दिशेने आणि किल्ले संघाची पुढची वाटचाल सुकर होते ते पुढच्या सामन्यांसाठी. इथे बाद होतो तो संघ. नित्यानंद खूप रोमांचकारी आपले सामना. काय घडलं काय बिघडलं मला वाटतं याच्या पूर्ण यूट्यूबच्या स्ट्रीमिंग होतं. याच्या पूर्ण हायलाइट्स आपण नक्कीच 10 वेळा बघू. 10 वेळा बघण्याची गरज आहे, कारण काय चुका टाळल्या पाहिजे क्रिकेटमध्ये. या शेवटच्या आणि आणेबाणीच्या क्षणांमध्ये काय टाळलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि काही बरोबर केलं पाहिजे या शिकवणारे एक क्षण होते. धन्यवाद. याच्या पुढचं समालोचन मी करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे रोहित गोरले माझे साथी समालोचक यांना आणि पूर्ण समालोचनाची जबाबदारी त्यांची. मित्रांनो
आमच्या कॅमेरामॅन दादांना मी विनंती करेन की इकडे प्रोजेक्ट करायचा आहे. इकडे स्वागत आणि सन्मान होतो मित्रांनो. तुम्ही जे 4 दिवस स्वादिष्ट भोजन तुम्ही ज्या स्वादिष्ट भोजनाचा तुम्ही लाभ घेतला आहे, या स्वादिष्ट भोजनाचा लाभ जो दिले आहे ते आमचे लाडके मित्र, माझे वर्गमित्र, माझे चांगले मित्र संजय यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या स्वतःच्या हाताने बनवलेले हे पूर्णच्या पूर्ण मिष्टान्न मित्रांनो